कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्ह करंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्। पूर्ण ब्रह्म परानंद निशमानंदिवल्लभम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांचं वाङ्मयीन अपत्य ज्ञानेश्वरी आणि यावर परमपूज्य स्वामीजींनी केलेलं भाष्य म्हणजे श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी। या अभंग ज्ञानेश्वरीचं काही चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि
द्वितीय अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण पाहून आलेलो आहोत आणि द्वितीय अध्यायामध्ये 70 ते 72 या 3 श्लोकांमध्ये ज्या ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलेलं आहे त्या ब्राह्मी स्थितीचा विचार आज आपण थोडासा करणार आहोत. अपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे सर्व नद्यांच्या द्वारा चारही बाजूने भरल्या जाणाऱ्या आणि असा भरत असूनही आपली मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रामध्ये मेघांच्या वर्षावाचे पाणी हे प्रविष्ट होत असतं, प्रवेश करत असतं, त्याप्रमाणे सर्व वैषयिक सुख त्या निरीच्छ पुरुषामध्ये प्रवेश करतात, त्याला शांती प्राप्त होते आणि जो विषयांची इच्छा करणारा असतो तो शांतीला प्राप्त होत नाही. यावरचं पहिले ओवी स्वरूपाचं व्याख्यान पाहून घेऊया, मग पुढील विचार. भगवान म्हणतात, अर्जुना, हा जो स्थितप्रज्ञ आहे तर याला आणखी एका प्रकाराने जाणता येणं शक्य आहे. कसं ते ऐक. तर ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणी अखंड शांतता असते तद्वत ज्याच्या ठिकाणी तशी शांतता असेल तो स्थितप्रज्ञ समजा. ओघ नद्यांचे समस्त पूर्ण मिसळले त्यात तरी अल्पहीन वाढे सोडी सीमाहीन घडे. सर्व नद्यांचं पाणी किंवा सर्व नद्यांचे ओघ पाण्याने परिपूर्ण होऊन या समुद्रामध्ये प्रविष्ट होत असले तरी पण तो अधिकही होत नाही आणि आपली मर्यादा देखील सोडत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, काही नद्यांचं पाणी कमी होतं, पण हे अर्जुना समुद्र जसा कमी होत नाही त्याप्रमाणे जो मुक्त पुरुष आहे त्याला रिद्धी सिद्धींची प्राप्ती झाली तरीही त्याच्या बुद्धीला हर्षाचा विकार प्राप्त होत नाही आणि कदाचित रिद्धी सिद्धी प्राप्त नाही झाली तरी त्या स्थितप्रज्ञाला विषाद होऊन अधैर्याची बाधा होत नाही, म्हणजेच धैर्य खचत नाही. उदाहरण देत असताना असं सांगतात की सूर्याच्या घरी प्रकाश काय पंतीत वात लावल्याने होतो का? त्याचा स्वयंभू प्रकाश आहे. आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधारात पडतो का? तर तेही तसं नाही. सांगे सूर्यासी पांडवा, हवा दाखवा या दिवा, दिवा मालविला तरी का तो कुंडीला अंधारी. हे तसं नाही आहे. दिवा लावल्याने त्याच्याकडे प्रकाश नाही किंवा दिवा मालवल्याने तसं सूर्याच्या घरी अंधकार नाही. तद्वत त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आल्या गेल्या तरी पण त्या स्थितप्रज्ञ महापुरुषाला त्यांचं स्मरणही नसतं, कारण की तो अंतःकरणाने त्या महान सुखामध्ये घडून गेलेला असतो. जो आपल्या ऐश्वर्याने सुंदर इंद्रभुवनाला सुद्धा हलकं समजतो, तो भिल्लांच्या पालापाचोळ्यांनी बनवलेल्या झोपडीने किंवा त्या झोपडीमध्ये रमेल काय? रम्य स्वगृहा पाहून तुच्छ ज्यासी इंद्रभुवन, त्यासी भिल्लाची झोपडी सांग पार्था कैसी ओढी. किंवा आणखी उदाहरण देतात, जो अमृतालाही नाव ठेवतो तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष हा विषय समृद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना, नवल असा आहे की ज्या ठिकाणी स्वर्ग सुख गण्य वाटत नाही
त्या ठिकाणी सामान्य रिद्धी सिद्धींची काय कथा. हा जो श्लोक आहे फार महत्वाचा श्लोक आहे. ब्राह्मी स्थितीचं वर्णन करत असताना ही ब्राह्मी स्थिती कशी असते याकरता म्हणून दिलेली उपमा ही समुद्राची उपमा आहे. उपमा देत असताना 3 प्रकारे त्या उपमेचा विचार केला जातो. ओम रामकृष्ण न्यूनोपमा, हरी. पावसच्या कनेक्टिव्हिटीचा जरा प्रॉब्लेम वाटतोय. नाही व्यवस्थित आहे काका. मी राहिलेल्या ओव्या पूर्ण कर. हॅलो, कनेक्टिव्हिटीला प्रॉब्लेम आहेच. काल जे राहिलं होतं ना अगोदरचं, कालच्या दिवसाचं, परवाच्या दिवसाचं, तर ते त्यावेळेला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता आणि त्या ओव्या पूर्ण झाल्या नव्हत्या. परवा ओके ठीक आहे. ओम रामकृष्ण हरी. उपमेमध्ये 3 प्रकार, न्यूनोपमा, अधिकोपमा आणि पूर्णोपमा अथवा समोपमा. काही वेळेला उपमा दिली जाते परंतु ती उपमा कमी दर्जाची असते, त्यावेळेस न्यूनोपमा म्हणतात. ज्या वेळेला दर्जापेक्षा अधिक श्रेष्ठ उपमा दिली जाते त्यावेळेला अधिकोपमा म्हणतात. आणि अगदी योग्य उपमा दिलेली असेल तर ती समोपमा अथवा पूर्णोपमा असं म्हटलं जातं. तर ब्राह्मी स्थिती कशी आहे, तर या ब्राह्मी स्थितीचा विचार करत असताना अत्यंत उपयुक्त आणि साजेल अशी उपमा दिलेली आहे, ती समुद्राची उपमा दिलेली आहे. ब्राह्मी स्थिती ही समुद्रासारखी आहे. का, तर समुद्रामध्ये गंभीरता आहे, समुद्राची मध्ये खोली आहे, समुद्रामध्ये शांती आहे आणि याबरोबर समुद्रामध्ये पूर्णताही आहे. आता गंभीरता किती आहे हा अनुभवाचाच विषय आहे. खोली किती आहे हा सुद्धा अनुभवाचा विषय आहे. किंबहुना शास्त्रकारांनी असं चिंतन केलं, रामरायाच्या कृपेने वानरसेना समुद्र तरुण गेली, मान्य आहे, परंतु वानर सेनेला समुद्राच्या गंभीरतेचा आणि खोलीचा म्हणजे गहनतेचा कधीही थांग पत्ता लागला नाही. तर समुद्राची खोली किती आहे, तो कसा अगाध आहे हे फक्त मंदराचलाला कळालं. समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेस हा मंदराचल रवी म्हणून वापरला गेला त्यावेळेला हा रसातळापर्यंत खालीच खाली जात होता. शेवटी भगवंताला कुर्मावतार धारण करून या मंदराचलाला आपल्या पाठीवरती धारण करावं लागलं. त्यावेळेला कुठे समुद्र मंथन झालंय. म्हणजे समुद्राची गहनता किती आहे, अगाध कसा आहे समुद्र, हे वानरांना कळालं नाही, हे मंदराचलाला कळालेलं आहे. तसाच समुद्र जो आहे त्याच्या ठिकाणी शांतीही आहे आणि परिपूर्णताही आहे. याचं नावच फार सुंदर आहे, समुद्र. मुद्रया सहित समुद्र, जो मुद्रांनी युक्त आहे, म्हणजे नवरत्न जे आहेत, रत्नांची खाण म्हटल्या जाते समुद्र, तो मुद्रांनी युक्त आहे तो समुद्र आहे. किंवा शांत मुद्रा आणि गंभीर मुद्रा, या दोन्ही मुद्रा ज्याच्या ठिकाणी आहेत, या दोन्ही मुद्रांनी जो सहित आहे तो समुद्र आहे. आणि या समुद्राच्या ठिकाणी एक महत्वाची बाब जर काही असेल तर पूर्णता. पूर्णता कशाला म्हणावं या संबंधामध्ये चिंतन करत असताना उत्तर देता येईल, ज्यामध्ये कधीही न्यूनता किंवा अधिकता होत नाही त्याला पूर्ण असं म्हणावं. आपण समुद्राचा विचार करा,
त्या समुद्रामध्ये प्रतिदिन अनंत नद्या येऊन मिळतात. अनंत पाणी या समुद्रामध्ये येतं, पण कधीही समुद्र आपल्या मर्यादेचं अतिक्रमण करत नाही. म्हणजे अधिक जरी त्यामध्ये प्रविष्ट झालं तरी देखील तो मर्यादेचं अतिक्रमण करत नाही, अधिकता होत नाही. किंवा सूर्याच्या आतपाने या समुद्राचं पाणी वाफेच्या रूपामध्ये वरती जातं, पण त्यामुळे तो कमीही होत नाही, न्यूनही होत नाही. मग ज्याच्यातून व्यय झाल्याने न्यूनता निर्माण होत नाही आणि ज्याच्यामध्ये भर पडल्याने अधिकता निर्माण होत नसते, त्यालाच पूर्ण असं म्हणावं. आणि ही पूर्णता समुद्राच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या पूर्णतेचं ज्ञान करून देण्याकरता म्हणूनच समुद्राची उपमा जी आहे ती सर्वोत्कृष्ट आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. जसा समुद्र हा भरपूर पाणी आल्यामुळे वाढतही नाही आणि पाणी नाही आलं किंवा त्यातून पाणी घेतल्या गेलं तरी कमी होत नाही, त्याप्रमाणे जो स्थितप्रज्ञ आहे हा या जगतामध्ये सुख दुःख प्राप्त झाल्यानंतर चंचल होत नाही, त्यामध्ये कमी अधिकपणा निर्माण होत नाही. हीच त्याची असलेली खरी ब्राह्मी स्थिती आहे. साधारण मनुष्यांचा जर आपण विचार केला तर थोडी जरी सत्ता सुख प्राप्त झालं तर त्याच्या ठिकाणी एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो, तो कुणाला मानत नाही. आणि दुःख जर प्राप्त झालं तर हीन स्थितीला प्राप्त होतो. परंतु स्थितप्रज्ञ मात्र या दोनही स्थितीमध्ये हा समान असतो. यामुळे समुद्राची उपमा जी आहे ही उत्तम रीतीने दिल्या गेलेली आहे. पुढे असं सांगतात, सर्वे कामा यम प्रविशन्ति. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व नद्या स्वतःहून प्रविष्ट होतात, त्याप्रमाणे या स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी सर्व भोग जे आहे हे स्वतःहून प्राप्त होतात. न मागताही सर्व भोग त्याला प्राप्त झालेले असतात. काय आहे, एक एक भोगाची जर इच्छा केली तर त्यामुळे मानवी अंतःकरण जीवन हे अस्थिर होत जातं. पर एक भोग प्राप्त झाला की सुख प्राप्त होत नाही, त्या भोगानंतर पुन्हा दुसऱ्या भोगाची प्राप्ती व्हावी ही अपेक्षा असते. परंतु जो स्थितप्रज्ञ आहे त्याच्या ठिकाणी स्वतःहून सर्वच भोग प्रविष्ट होतात, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहत नाही. या संबंधाने फार सुंदर विचार आहेत, थोडासा सांगतो. यत सप्तान्नान्य मेधया तपसा जनयत पिता. या शास्त्र वचनानुसार बृहदारण्यकामध्ये यजमानापासून सप्तान्न सर्ग सांगितलेला आहे. आणि हा सर्वच भोग्य संसार हा प्रारब्धजन्य असतो. मग ते प्रारब्ध समष्टी प्रारब्ध असो किंवा व्यष्टी प्रारब्ध असो, पण प्रायः भोग जे आहेत हे प्रारब्धापासूनच प्राप्त होत असतात. जगद्गुरु श्री तुकोबराय देखील म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. सर्व भोग जे आहेत हे प्रारब्धाने प्राप्त होत असतात. मग यामध्ये पुन्हा थोडासा बारकाईने जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की काही भोग हे वर्तमान पुरुषार्थाने प्राप्त होतात, काही भोग प्रारब्ध आणि पुरुषार्थ दोन्ही मिळून प्राप्त होतात, आणि विना परिश्रम करता स्वतःहून जे जे येत असतं त्याला प्रारब्धाचं फळ माना. आपल्याला स्थितप्रज्ञ पाहायचं, लक्षात घ्या. काही केवळ पुरुषार्थाने, स्थितप्रज्ञ पुरुषार्थ करीत नाही, प्रयत्न करीत नाही. काही भोग असे आहेत प्रारब्ध आणि प्रयत्न या दोघांच्याही संगतीने आपल्याला प्राप्त होतात. स्थितप्रज्ञ हेही करत नाही.
तर तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे की विना परिश्रम करता स्वतःहून जे भोग प्राप्त होतात त्याला प्रारब्धाचे भोग म्हणतात, प्रारब्धाचं फळ म्हणतात. स्थितप्रज्ञेच्या ठिकाणी हा तिसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, एखाद्या मजुराने 8 तास काम केलं व त्याला जर पैसे मिळाले तर याला फळ प्राप्त झाले की नाही? फळ प्राप्त झालं. हे प्रारब्धाचं फळ आहे काय? तर नाही. हे केवळ त्याच्या पुरुषार्थाचं असलेलं फळ आहे. त्याने जेवढा प्रयत्न केलेला आहे, जेवढा कष्ट केलेले आहेत, त्या कष्टात असलेलं ते फळ आहे. या ठिकाणी प्रारब्धाचा संबंध नाहीये, हा केवळ पुरुषार्थाने प्राप्त होणारा भोग आहे. ठीक आहे. काही ठिकाणी असं असतं की प्रारब्धही आहे आणि परिश्रमही आहे, पुरुषार्थही आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने व्यापार धंदा करून लाखो रुपये मिळवले, मग या ठिकाणी धंदा करण्याचा, व्यवसाय करण्याचा पुरुषार्थही आहे आणि तो व्यवसाय करत असताना त्यामध्ये उन्नती प्राप्त होणं, यश प्राप्त होणं हे प्रारब्धही आहे. म्हणजे प्रयत्न आणि प्रारब्ध या उभयांनी प्राप्त झालेलं त्या ठिकाणी ते फळ आहे. पहिल्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं की केवळ प्रयत्नाने प्राप्त होणारं फळ आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहतोय की प्रारब्ध आणि प्रयत्न या दोन्हीने प्राप्त होणारं फळ आहे. परंतु काही ठिकाणं मात्र अशी असतात की त्या ठिकाणी प्रयत्नाचा किंवा प्रारब्ध अधिक प्रयत्नाचा संबंध नसतो, त्या ठिकाणी केवळ प्रारब्धाचा संबंध असतो. याकरता एक दृष्टांत सांगून जातो. एक महापुरुष होते. पहिले घरी ते संपन्नच होते. म्हणजे शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते असं जे गीतेने वर्णन केलेलं आहे त्यानुसार एका श्रीमंत कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. परंतु पूर्वसंस्कारवश लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि 20-22 वर्षाचे असतानाच ते संन्यासी बनले. एका मोठ्या महंताचे ते शिष्य झाले. आता काशीत काही दिवस राहून त्यांनी शास्त्रांचा उत्तम अभ्यास केला आणि काही दिवसांनी या महात्म्याचे जे गुरुजी होते, ज्यांच्याकडनं दीक्षा प्राप्त करून घेतली होती, ते ब्रह्मस्वरूपी लीन झाले, शांत झाले. आता त्यावेळेला उत्तराधिकारी कोण करायचा हा प्रश्न निर्माण झाला. आता हा महापुरुष वयाने लहान होता, परंतु प्रगल्भता असल्यामुळे इतर शिष्यांनी त्यांनाच महंत बनवलं. आता साधारण ते 30 वर्षाचे झाले होते. त्यांनी 8-10 वर्षे महंतपद चालवलं, पण त्यांना तिथूनही वैराग्य निर्माण झालं. त्यांनी विचार केला की हे काय, आपल्या घरामध्ये संपन्नता होती, आपण ती सोडून संन्यास ग्रहण करून इथपर्यंत आलो. इथे आल्यानंतर पुन्हा आता महंत झालो, त्यामुळे साधूंना आश्रमात ठेवा, काढा, हिशोब सांभाळा, हे सर्व आपल्या पाठीमागे लागलं. म्हणून त्यांनी याचाही त्याग केला आणि सर्व सोडून ते गंगा किनारी निघून गेले. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा असं झालं की एक आश्रम मोकळा झाला होता, तर यांना त्याही आश्रमाला सांभाळावं लागलं. आता लोक यांना तिथे पण महंत बनवू पाहत होते. मग त्यांनी विचार केला की पहिले महंत पद प्राप्त झालेलं होतं ते सोडून इथे आलो आणि इथे पुन्हा महंत पद प्राप्त करून घ्यायचं, यापेक्षा इथे न राहिलेलं बरं. आणि म्हणून ते तिथूनही निघून गंगा किनारी एका झोपडीमध्ये राहू लागले. आता गावातून भिक्षा मागून खात होते. 4-6 वर्ष असे परिपूर्ण विरक्त रीतीने त्यांची निघून गेले. एक दिवस असा प्रसंग घडला. सकाळी गंगा किनारी स्नान करत असताना एक प्रेत वाहत जाताना त्यांनी पाहिलं, पण त्या प्रेताच्या अंगावरती चांगले वस्त्र वगैरे होते. यांनी विचार केला की एखाद्या वेळेस हा जिवंत असेल आणि म्हणून त्याला किनाऱ्यावरती उचलून आणलं आणि पाहिलं तर खरोखर तो जिवंत होता. गंगेचा प्रवाह जोरात असल्यामुळे पाय घसरून तो गंगेत पडलेला होता. पोटात पाणी गेलं असल्यामुळे पोट फुगलेलं होतं. या महात्म्याने त्याला उलट केलं, पोटातलं पाणी काढलं. 2-3 तासांनी तो शुद्धीवर आला. महात्म्याने त्याला झोपडीत आणून शक्य होईल तेवढी सेवा केली. तो ठीक झाला, निघून गेला आणि 2-3 दिवसांनी तो आणि त्याचे काही साथीदार परत आले.
असं घडलं होतं की तो फार मोठा लखपती शेठ होता आणि त्याचा मुलगाही मोठा व्यापारी होता. आणि ते तिथे येऊन म्हणाले की महाराज, आपण माझे प्राणदाते आहात, माझे माता पिता आहात, आपल्यासाठी इथे एक आश्रम बांधू इच्छितो आणि मी इथे येऊन तुमची सेवा करू इच्छितो. त्यावेळेला महात्मा म्हणाला, अरे भल्या माणसा, मी अनेक जागा सोडून शांतीसाठी इथे आलेलो आहे, प्राप्त असलेली संपत्ती सोडून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळेला तुम्ही इथे येऊन मला पुन्हा अशांती निर्माण करणार काय? त्यापेक्षा काही करू नका. पण त्या शेठजीने त्या महात्म्याची फार फार विनवणी केली आणि प्रत्येक वेळेला तो त्या महात्म्याचे पाय पकडायचा आणि म्हणायचा की आपण माझे प्राणदाते आहात, मला आपल्या सेवा करण्याची संधी द्या. ते महात्मा नाही म्हणायचे. शेठजी हट्ट करून बसले. नंतर त्या शेठजीने शेवटी तिथे एक जमीन खरेदी करून मोठा आश्रम बांधला. आता महात्म्याला समजेना की मी धनसंपत्तीच्या मागे लागलो का धनसंपत्ती माझ्या मागे लागलेली आहे. मग त्यांनी आता विचार केला की याचा कोणताही विचार न करता आपण आपलं भजन करावं आणि ते चुपचाप भजन करू लागले. काही घेण्याचाही सवाल नाही आणि सर्व सोडून जाण्याचाही प्रश्न नाही. त्यांनी विचार केला की कुठेही जरी गेलं तरी हे सर्व मागे मागेच येणार आहे. त्यामुळे ते महात्मा निस्पृह होऊन येण्या जाण्याचा विचार न करता त्याच ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये आत्मानंदामध्ये निमग्न होऊन भगवत भजन करीत बसले. ही जी काही मी सांगितलेली कथा आहे, ती कथा म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुषाचं असलेलं एक लक्षणच आहे. स्थितप्रज्ञ पुरुष कोणताही भोग प्राप्त करण्याकरता प्रयत्न करत नाही. एक, प्रयत्न आणि पुरुषार्थ यांच्या माध्यमातून तो भोग प्राप्त करून घेत नाही. दोन, तर ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व नद्या स्वतः येऊन प्रविष्ट होतात, तद्वत या स्थितप्रज्ञ महापुरुषाच्या ठिकाणी सर्व काम, सर्व भोग जे आहेत ते स्वतः येऊन त्या ठिकाणी प्रविष्ट होत असतात. आणि असं असतानाही तो महात्मा जो आहे या भोगांना तुच्छ लेखतो. या भोगांच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अरुची निर्माण असते आणि यामुळेच न भोगताही सर्व भोगल्यासारखं असतं. त्याला कोणताही भोग अप्राप्त आहे असं राहत नाही. आणि म्हणूनच याला दृष्टांत दिलेले आहेत की ते आत्मस्वरूपाचं जे सुख आहे ते ज्याला एकदा प्राप्त झालेलं आहे, मग तो या रिद्धी सिद्धींना अथवा सामान्य सुखांना काय लेखेल. पुढे सांगतात, जे या श्लोकावरती खरं व्याख्यान करण्याकरता बराचसा विचार आहे. न काम कामी हे शेवटचं वाक्य आहे या श्लोकामधलं. तर दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक आप्तकामी आणि दुसरा कामकामी. यांच्यामध्ये अंतर काय आहे तर फार मोठं अंतर आहे. जो आप्तकामी असतो तो निष्काम असतो आणि कामकामी हा सकाम असतो. आप्तकामी हा पूर्ण असतो तर कामकामी अपूर्ण असतो. आप्तकामी स्थिर आणि अचल प्रतिष्ठावान आहे, तर कामकामी हा अस्थिर, चंचल आणि अप्रतिष्ठ असा आहे. आप्तकामी हा परिपूर्ण आहे तर कामकामी हा पूर्यमान असतो. आप्तकामी त्याच्या जवळ भोग येत असतात आणि कामकामी हा भोगाजवळ जात असतो. जो आप्तकामी असतो त्याची ब्राह्मी स्थिती असते आणि कामकामी जो आहे त्याची सांसारिक स्थिती असते. आप्तकामी हा शांत आहे, कामकामी हा अशांत आहे आणि आप्तकामी हा तृप्त आहे आणि कामकामी हा अतृप्त आहे. म्हणजे एका श्लोकाच्या आधाराने आपल्याला आप्तकामी आणि कामकामी या दोघांमधलं हे अंतर आपल्याला लक्षात घेता येईल. जो आप्तकामी आहे तो शांतीला प्राप्त होतो, समाधानाला प्राप्त होतो आणि जो कामकामी असतो तो मात्र त्या कामांच्या पाठीमागे म्हणजे विषय भोगांच्या पाठीमागे धावत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कधीही शांती प्राप्त होत नाही. याकरताच पुढे सांगतात, विहाय कामान यः सर्वान पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीमधी गच्छति. याचा अर्थ असा आहे की जो पुरुष
मनातील सर्व वैषयिक अभिलाषांचा त्याग करून निरीच्छ ममता रहित आणि अहंकार रहित होऊन संचार करतो, तोच शांतीला प्राप्त होत असतो. अर्थात शांती ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षित आहे, परंतु ती शांती कशी मिळवावी हा मात्र मोठा प्रश्न आहे. शांतीचं लक्षण फार सुंदर दिले शास्त्रकारांनी. न यत्र दुःखम न सुखं न चिंता न रागद्वेषो न च काचित् इच्छा. ज्या ठिकाणी सुखदुःखाचं द्वंद्व नाही, ज्या ठिकाणी चिंता नाही, ज्या ठिकाणी रागद्वेष नाही, किंबहुना ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये, अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला शांती अवस्था असं म्हणतात. तुकोबराय सुद्धा म्हणतात, शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. शांतीसारखं जगामध्ये दुसरं काही सुख नाहीये, तो शांतीला प्राप्त होत असतो. कहा शांतीमध्ये गच्छती, कोण शांतीला प्राप्त होतो? तर पहिली गोष्ट सांगितली आहे, वैषयिक अभिलाषांचा त्याग करून जो निरीच्छ आहे एक, जो अहंकार रहित आहे दोन, आणि जो ममता रहित आहे तीन, तो शांतीला प्राप्त होत असतो. यावर व्याख्यान करत असताना म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोखला जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू. म्हणजे जो आत्मज्ञानाने संतुष्ट आहे, जो ब्रह्मानंदाने पुष्ट झाला आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे असं जाण. आणि तो स्थितप्रज्ञ देहावरील मीपणाला ज्ञानरूपी काठीने ठोकून आणि मनातल्या सर्व इच्छा टाकून अखिल विश्वात ब्रह्मरूपाने विश्वात्मक होऊन संचार करतो. या श्लोकावरती हे केलेलं व्याख्यान महत्वाचं आहे. ऐसा ब्रह्मभाव अर्जुना निस्सीम भोगिता निष्काम जाहले जे, ज्ञानरूप होता रोहितेना चित्ता तया व्याकुळता देहांतीची. पुढे सांगतात, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. अर्जुना, ही ब्रह्म संबंधी अवस्था आहे. या अवस्थेला प्राप्त होऊन कोणताही मनुष्य मोहाला प्राप्त होत नाही, किंबहुना प्राणोत्क्रमणाच्या काळात देखील या अवस्थेत स्थिर राहून तो ब्रह्मरूप मोक्षाला प्राप्त होतो. यावरती व्याख्यान की ही ब्राह्मी अवस्था जी आहे ही अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष या ब्राह्मी अवस्थेचा अनुभव घेतात ते अनायासे शुद्ध निरुपाधिक परब्रह्माला अर्थात विदेह मुक्तीला प्राप्त होतात. ज्या चिद्रूप विदेह मुक्तीशी समरस होत असताना देहावसानाच्या वेळी होणारी व्यथा ज्या स्थितप्रज्ञाच्या चित्तात उभी राहू शकत नाही. म्हणजे एकदा का ह्या अवस्थेला प्राप्त झाला की मग देहांतावेळी जे दुःख प्राप्त होत असतं ते दुःख त्याला अनुभवायला येत नाही. त्याची वृत्ती त्याही ठिकाणी स्थिर राहते. असं आहे, जन्म घेताना दुःख आणि मरतानाही दुःख आहे. मृत्यूचं दुःख किती आहे या संबंधामध्ये शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे. जर दैववशात एखाद्याला विंचवाचा दंश झाला असेल तर शरीराची किती लाहीलाही होते याचा अनुभव असेल. एक विंचवाचा जर दंश झाला तर मनुष्याच्या पूर्ण शरीराला त्रास निर्माण होतो, लाहीलाही होते. मृत्यूच्या क्षणाला एकाच वेळेला 1000 विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होत असतात तेवढ्या वेदना होत असतात. त्यामुळे मृत्यू दुःख हे भयंकर मानलं गेलेलं आहे. परंतु ज्याच्या ठिकाणी अहंकार नाहीये, ममता नाहीये, अहम ममता ज्याची मावलून गेलेली आहे, अशा महापुरुषाला या देहावसानाच्या वेळी होणारी जी व्यथा असते ती त्याच्या चित्तात उभी राहत नाही. विदेह मुक्तीशी समरस होत असताना त्याला कोणताही त्रास होत नाही. अर्जुना, तीच ब्रह्मस्थिती समुखे श्रीपती
सांगे पार्थाप्रती ऐके राजा. अशी तीच ब्राह्मी अवस्था श्रीपती असलेल्या भगवान श्री कृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली आहे. आता पुढे संजयाच्या मुखात ह्या ओव्या घालतात. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले ते तर अर्जुने मनी म्हणितले, आता आमुचियाची काजा किर आले उपपत्ती या. याप्रमाणे आता या इथनं पुढे ज्या ओव्या आहेत त्या संजयाच्या मुखी काही घातलेल्या आहेत मौलींनी, की याप्रमाणे भगवान श्री कृष्णांचं बोलणं ऐकलं आणि अर्जुन मनात म्हणाला की भगवंताच्या या बोलण्यातील सर्व युक्ती ज्या आहेत या खरोखर माझ्या मताला उपयोगाला आल्या आहेत. अर्जुनाचं मत काय होतं? युद्ध न करणे, युद्ध करायचं नाही, हे अर्जुनाचं मत होतं. आणि त्यालाच ह्या उपपत्ती म्हणजे युक्ती ज्या आहेत या योग्य झाल्या, जुळल्या गेल्या. कारण देवाने सर्व कर्माचा निषेध केला म्हणून मी युद्ध करावं हे थांबल्या गेलं की नाही? अर्थातच थांबलंय. मग म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या अशा विधानाने, बोलण्याने अर्जुन मनात प्रसन्न झाला आणि आता तो शंका घेऊन चांगल्या प्रश्नाचा कर्ता होणार आहे. तो जो प्रसंग आहे म्हणजे अर्जुन ज्या वेळेला प्रश्नाचा कर्ता स्वतः होणार आहे, स्वतः प्रश्न करणार आहे, हा जो प्रसंग आहे तर हा फार सुंदर असा आहे. असे तो प्रसंग सुरस सुंदर धर्माचे आगर सकळ हे. हा प्रसंग म्हणजे सर्व धर्मांचा आगर आहे की तो विवेकाचा अमृत सागर अनंत अपार परिपूर्ण, किंवा हा प्रसंग म्हणजे विवेक रूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. संजय म्हणतात की सर्वज्ञांचा राजा जो श्री अनंत भगवान कृष्ण ज्या कथेचे निरूपण करील ती कथा मी निवृत्तीदास म्हणजे ज्ञानदेव सांगेन. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सांख्ययोग संदर्भ हा या ठिकाणी परिपूर्ण होतो. परंतु आता या संबंधामध्ये आपल्याला थोडासा जो काही विचार करायचा आहे तो असा आहे अहंकार आणि ममत्व ह्या ज्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती. तर निस्पृह, निर्मम आणि निरहंकार हे तीनही शब्द एक दुसऱ्याशी संबंधित आहेत. अहंकाराने ममत्व होतं, त्या ममत्वामुळे स्पृहा म्हणजे इच्छा होत असते. जर एखाद्याच्या मनातून अहंकार परिसमाप्त झाला तर त्याच्या मनातनं ममत्व पण नष्ट होतं आणि ममत्व दूर झाल्यामुळे स्वतःच म्हणजे अर्थात आपोआपच सर्व कामनांचा त्याग सुद्धा होत असतो. अहंकार म्हणजे मीपणा. आणि जगतामध्ये जर आपण पाहिलं, मी आहे, मी या जगताचा भोग घेईन, मी विजयी होईल, मी असं करेन, मी तसं करेन, हा जो काही मीपणाचा खेळ चाललेला आहे तो खेळ जर परिसमाप्त झाला तर मी पासून निर्माण होणार जे माझेपण आहे ते राहू शकणार नाही. जिथे जिथे अहंता आहे तिथे तिथेच ममता आहे. म्हणून अहंता गेली की ममता जाते. अहंता ममता ह्या अन्योन्याश्रयी अशा आहेत. ममतेचा आश्रय अहंता आहे. आणि ज्या वेळेला अहंता ममता जाते त्या वेळेला तो महापुरुष त्या ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतो. आता ही ब्राह्मी स्थिती कशी आहे तर वेदामध्ये ब्रह्मपुरी स्वरूपामधून हिचं वर्णन केलेलं आहे. तर असं सांगतात की या ब्रह्मनगरीमध्ये 9 द्वार आहेत. हे द्वार कोणते आहेत तर 9 द्वार म्हणजे 2 नेत्र, 2 कर्ण, 2 नासिका, 6, 1 मुख, 7 आणि 2 अधोद्वार, एकूण झाले 9 द्वार. म्हणून हिला
द्वारावती किंवा नवद्वारावती असं देखील म्हटलेलं आहे। या नगरीमध्ये 8 चक्र सांगितलेले आहेत। मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, सूर्यचक्र, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार। आणि या चक्रांमध्ये अनंत शक्ती सामावलेली आहे। या शक्ती मज्जातंतूंच्या जालाने आपल्या शरीरभरामध्ये पसरलेल्या असतात आणि त्यांच्यामुळेच हे शरीर चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग ही ब्रह्मपुरी म्हणजे कोण झालं आता, तर मनुष्याचं शरीरच आहे। ब्रह्मलोक, ब्रह्मनगरी, ब्रह्मपुरी, अयोध्या, द्वारका हे सगळं जे नावं आहेत हे या अद्भुत शरीराचेच आहेत। त्या सप्तपुरी सांगितल्या, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका। हा तर ह्या मोक्ष देणाऱ्या नगरी सांगितलेल्या आहेत। पण प्रश्न असा आहे की जो व्यवहार क्षेत्रामध्ये आपण भूखंड पाहतो तो भूखंड म्हणजेच त्या नगरी आहेत काय, तर व्यावहारिक दृष्टिकोनातून तो भूखंड म्हणजे ती नगरी, परंतु पारमार्थिक दृष्टिकोनातून मानवी देह हाच त्या सप्तपुरी आहेत। कारण की मोक्ष प्राप्त होण्याकरता महत्वाचं साधन जर काही असेल तर मानवी देह आहे। याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे। एक मनुष्य देहा व्यतिरिक्त अन्य देहामध्ये उद्धाराची संभावना ही अत्यल्प आहे, परंतु मनुष्य देहामध्ये मात्र मनुष्य तरुण जाऊ शकतो। आणि म्हणून द्वारिका मनुष्य देह कसा या संबंधामध्ये फार सुंदर चिंतन दिलेलं आहे। ज्या वेळेला मथुरेवरती काल यवन आणि जरासंध यांचं आक्रमण होत आहे त्यावेळेला भगवंतांनी विश्वकर्म्यांना आज्ञा केलेली आहे की समुद्रावरती तरंगणारी सोन्याची सुंदर नगरी बनवा। विश्वकर्म्यांनी या ठिकाणी ती नगरी बनवताना अशी काही कुशलता दाखवलेली आहे की कोणत्याही घराच्या दारातनं जर पाहिलं तर भगवान श्रीहरीचा महाल दिसला पाहिजे, भगवान श्रीहरीचं दर्शन झालं पाहिजे। अशा पद्धतीने त्या नगरीची केलेली रचना होती। द्वारी द्वारी कहा इति द्वारिका। द्वारी द्वारी दारा दारात कहा नाम परमात्मा। कहा या शब्दाचा अक्षराचा एकाक्षरी कोशामध्ये अर्थ होतो परमात्मा। दारा दारामध्ये ज्या ठिकाणी परमात्मा आहे त्याला द्वारिका नगरी असं म्हणतात। बरं, ही द्वारका नगरी कशी आहे, तरंगणारी आहे, समुद्रावर तरंगणारी आहे। आता ही द्वारिका नगरी आपल्या देहाच्या ठिकाणी कशी आहे बघा। आपले 2 नेत्र, या 2 नेत्रांचा विषय जर भगवत दर्शन असेल तर या द्वारामध्ये परमात्मा आहे की नाही, द्वारिका। आपले दोन्ही कान, या कानांचा विषय जर भगवत गुणकीर्तन श्रवण असेल तर दोनही द्वारांमध्ये परमात्मा आहे, अर्थात द्वारिका आहे ही नगरी। आपलं मुख, या मुखाने जर आपण भगवत वर्णन करत असू तर मुखरूपी द्वारामध्ये देखील या परमात्म्याचंच वास्तव्य असल्यामुळे हा मानवी देह हीच द्वारिका नगरी ठरते। अयोध्या, अयोध्या शब्दाचा अर्थ आहे युद्ध करून ज्याचा कोणी नाश करू शकत नाही किंवा युद्ध करून जिंकण्या योग्य नाहीये तिला अयोध्या असं म्हणतात। न योद्ध्या भवती सा अयोध्या। एकदा का ब्रह्मरूप बनला की मग त्यानंतर तो कधीही मोहरूप अंधकारामध्ये फसत नाही। यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम। म्हणजे एकदा ब्रह्मरूपतेला प्राप्त झाल्यानंतर तो कुणाकडनंही पराभूत होत नाही। मग असा जर संबंध असेल तर मानवी देह हीच अयोध्या नगरी आहे की नाही। सप्तपुरी ज्या सांगितलेल्या सप्तैता मोक्षदायिका, हा त्या सगळ्या मोक्षपुरींचं वर्णन या मानवी देहाच्या संबंधाने आपल्याला करता येतं। असो, या ब्रह्मनगरीमध्ये
म्हणजे या मानवी देहामध्ये एक फार मोठा निधी आहे, खजाना आहे. जो खजाना सर्व शक्तींचं मुख्य स्थान आहे. आणि हे स्थान जे आहे त्रये प्रतिष्ठिते म्हणजे 3 आरांवरती आहे, म्हणजे 3 आधारांवरती स्थित आहे. हा जो कोश आहे तो सोन्या सारखा तेजपुंज आहे, म्हणून याच्या कांतीचं वर्णन करणं पण कठीण आहे. हाच स्वर्ग आहे. या स्थानावरती जो प्रभू बनून राहतो त्याला स्वर्ग सुख प्राप्त होतं. या ठिकाणी तेजाचा पुंज आहे, म्हणजे चैतन्याचं स्वरूप एक पूजनीय देव आहे, ज्याचं सामान्य ज्ञान मनुष्यांना नाही, परंतु ब्रह्मज्ञानी जे आहेत हे त्याला जाणतात आणि ध्येय प्राप्तव्य देखील तोच पुरुष आहे, ती स्थिती आहे. त्या पुरीमध्ये राहिल्यामुळेच या आत्म्याला पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. पुरुषु शेते इति पुरुषः अशी वेदांत शास्त्राने केलेली पुरुष शब्दाची व्याख्या आहे. आणि अशी जी ही ब्रह्मपुरी आहे त्या ठिकाणी अखंड वास करणे म्हणजेच असलेली ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेणे आहे. याकरता विहाय कामान सर्वान सर्व कामनांचा परित्याग करणे हाच एकमेव मार्ग आपल्याकडे आहे. याप्रमाणे एक संक्षिप्ततः ब्राह्मी स्थितीचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. हा जो द्वितीय अध्याय आहे तर याचं नाव आहे सांख्य योग. तर या सांख्य योगाचा थोडासा सिंहावलोकनात्मक विचार आपण करणं आवश्यक आहे, कारण की हा अध्याय फार महत्वाचा आहे. पहिला अध्याय जो आहे हा शास्त्र प्रवृत्तीचा अध्याय मानला गेलेला आहे, की अर्जुनाला विषाद झाल्यामुळे भगवान बोलण्याकरता प्रवृत्त झाले. भगवंताला प्रवृत्त करण्याकरता कारण तर अर्जुनाचा असलेला विषाद, म्हणून तो शास्त्र प्रवृत्तीचा अध्याय आहे. आणि दुसरा अध्याय जो आहे तर हा शास्त्रारंभ करणारा आहे. म्हणजे भगवंताची एक जी भूमिका आहे ती भूमिका, त्या भूमिकेचा पाया भगवान या अध्यायामध्ये घालतात. आणि या अध्यायामध्ये सूत्र रूपाने जो जो विचार मांडलेला आहे त्या संबंधानेच अर्जुन अनेक काही शंका उपस्थित करतो, अनेक प्रश्न उपस्थित करतो. आणि त्या प्रश्नोत्तरांचा असलेला जो काही विस्तार आहे तो म्हणजे पुढचे असलेले 16 अध्याय आहेत. त्यामुळे द्वितीय अध्यायाला देखील फार महत्व आहे. संपूर्ण पुढील भगवद्गीतेचे सूत्र आपल्याला मूळ या द्वितीय अध्यायामध्ये पाहायला मिळतात. द्वितीय अध्यायामध्ये सांख्य तत्वज्ञानाचा विचार केलेला आहे. आर्य तत्वज्ञानामध्ये तसं पाहता सांख्य आणि योग हे 2 मार्ग सांगितलेले आहेत आणि दोन्ही मार्ग महत्वाचे आहेत. पण त्यामध्ये देखील सांख्यच शास्त्राचा जो मान आहे तो विशेष सांगितला गेलेला आहे. त्या सांख्यशास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत तर कपिल महामुनी आहेत. आणि कपिल महामुनी अन्य दुसरे कोणी नसून स्वतः भगवंताचाच अंश आहे, भगवानच आहेत. सिद्धानाम कपिलो मुनिही असं पुढे विभूती योगामध्ये भगवंताने सांगितलेलंच आहे. किंबहुना संख्या करणार आहे म्हणून त्याला सांख्यशास्त्र असं सांगितलं गेलेलं आहे. तर मग संख्या कोणाची करतात तर 25 तत्व या सांख्यशास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. आणि चिंतन असं दिलेलं आहे, पंचविंशति तत्वज्ञ यत्र कुत्राश्रमे वसेत जपी मुंडी शिखी वापी मुच्यते नात्र संशय. या 25 तत्वांचा जो ज्ञाता आहे तो कोणत्याही आश्रमामध्ये राहू देत, मग तो ब्रह्मचारी असेल, गृहस्थ असेल, वानप्रस्थ असेल अथवा संन्यासी असेल, परंतु या पंचविंशति तत्वांचं ज्ञान प्राप्त करून तो निश्चितपणे मोक्षाला प्राप्त होईल अशी ग्वाही सांख्यकारिकेच्या टीकेमध्ये दिलेली आहे. या अध्यायाचं थोडंसं वर्गीकरण जर आपण केलं तर असं आपल्याला पाहायला मिळेल की पहिल्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत
अर्जुन थोडीशी आपली भूमिकाही मांडतोय आणि भगवंताला घाबरून प्रश्न विचारतोय, भगवंताला शरण जातो. यानंतर श्लोक क्रमांक 11 ते 30 पर्यंत जवळपास 20 श्लोकांमध्ये सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. यापुढे श्लोक क्रमांक 31 ते 39 पर्यंत या 9 श्लोकांमध्ये क्षात्र धर्म बोधक आणि स्वधर्माचं चिंतन व्यक्त करणारा एक सामान्य उपदेश पाहायला मिळतो. पुढे 40 ते 53 या श्लोकांमध्ये योग मार्गाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. योग कशाला म्हणावं, योगाची स्थिती सांगितलेली आहे. पुढे 54 ते 72 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण आणि ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे असा एक सामान्यतः आपल्याला या सांख्य योगाच्या विषयाचं वर्गीकरण करता येईल. आता 11 ते 30 या श्लोकांमध्ये जो सांख्य सिद्धांत सांगितलेला आहे तो कशा पद्धतीने सांगितलेला आहे याचा थोडासा आपण विचार करा. पहिली गोष्ट 24व्या श्लोकामध्ये सांगितलं, आत्मा सर्वगतः, म्हणजे आत्मा एकच आहे आणि तो सर्वगत आहे, अर्थात सर्व व्यापक आहे. जेवढे पण पदार्थ या जगतामध्ये आहेत त्या सर्वांमध्ये अणुरेणूमध्ये आत आणि बाहेर तो आत्माच पूर्णतया व्याप्त आहे. म्हणून ततम असा शब्द येऊन गेलेला आहे आपल्याला. येन सर्वमिदं ततम विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. इथे ततम शब्द या शब्दाचा अर्थ आता आहे आततम म्हणजे व्यापक आहे. काही पदार्थ एकमेकांचे एक दुसऱ्या पदार्थांचे अवयव आहेत. जे काही पदार्थ अवयवा वाचून आहेत, काही पदार्थ अवयव सहित आहेत, परंतु सावयव आणि निरवयव सर्व पदार्थांमध्ये व्यापक जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. यामध्ये अचलहा हे देखील आत्मस्वरूप वर्णन केलेलं आहे. जगामध्ये चल आणि अचल असे दोन आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये गमनागमन आहे त्याला चल असं म्हटलं गेलेलं आहे, परंतु जो कूटस्थवत स्थिर आहे त्याला अचल असं म्हटलं गेलेलं आहे. कूटस्थ मचलन ध्रुवम असं पुढे येणार आहे. जे कूटस्थ असतं ते अचल असतं. काय आहे कूटस्थ या शब्दाचा अर्थ ऐरण असं देखील काही ठिकाणी केलेला आहे. की ज्याप्रमाणे सोनाराकडे आपण जर गेलो तर सोनार त्या ऐरणीवरती अनेक प्रकारचे अलंकार घडवत असतो. त्या सोन्याच्या आकारामध्ये तिथे अनेक प्रकारचे बदल होत असतात, परंतु ज्या ऐरणीवरती ते घडवले जातात त्या ऐरणीच्या स्वरूपामध्ये जसा कधीही बदल होत नाही, तद्वत आकारामध्ये बदल होत असतानाही ज्याच्या मूल स्वरूपामध्ये बदल होत नाही तोच असलेला अचल आहे. यानंतर पुढे सांख्याचा एक महत्वाचा सिद्धांत सांगितला गेला, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. की शरीर जे आहेत हे अंतवान आहेत, परंतु शरीरी नाम परमात्मा जो आहे तो मात्र नित्य आहे, अविनाशी आहे. देही हा अवध्य आहे आणि देह हेच वध्य आहेत असा विचार जो आहे आपल्याला केलेला पाहायला मिळाला. यानंतर म्हणजे असे या 11 ते 30 या श्लोकांमधले अनेक विशेषण जर आपण पाहिले तर यातून सांख्यशास्त्राचं जे मत आहे ते आपल्या समोर व्यक्त होतं आणि या सांख्यशास्त्राच्या मतातून सर्वत्र सर्वगत परमात्मा आहे हे सिद्ध होतं. सांख्याचार सांगितलेला आहे पुढे काही ठिकाणी. तर सांख्याचार असं सांगितलेला आहे की सर्वांमध्ये जर तो परमात्मा आहे तर इतरांची केलेली निंदा ही फक्त त्या व्यक्तीची होणार नाही, त्या परमात्म्याचीच निंदा होईल. इतरांना दिलेला त्रास हा त्या व्यक्तीला दिलेला त्रास नसून हा त्या व्यक्तीच्या स्वरूपाने नटलेला जो परमात्मा आहे त्याला दिलेला त्रास असेल.
असा सांख्याचार आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळाला. यानंतर सुख दुःखाच्या समानतेचा देखील विचार आपल्याला पाहायला मिळाला. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. आता यामध्ये ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की सुख आणि दुःख यांना समान आणणं. सुखाला प्राप्त करण्याची आणि दुःखाला दूर करण्याची जी इच्छा माणसामध्ये आहे, त्यामुळे तो अनेक प्रकारचे कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो. परंतु जर मानवी मनामध्ये सुख आणि दुःख यांच्याविषयी समान भाव राहिला तर तो सुख प्राप्ती करण्याकरता किंवा दुःखाला दूर करण्याकरता प्रयत्न तरी करेल काय? करणार नाही. ज्याच्या मनामध्ये सुख आणि दुःख समान आहेत तो कुणाला दूर करणार आणि कुणाला जवळ करणार? म्हणून सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय, शुभ अशुभ इत्यादी जे आहे ते सर्व समान मानणं हे एक मानवी जीवनातील उच्च स्थिती प्राप्त करून घेण्याकरताच एक महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आता यामध्ये पुन्हा पुढे काही प्रश्न निर्माण होतात. मी सर्व प्रश्नांचा विचार करत नाही आता की का खरोखर सुख आणि दुःख यांना समान मानता येईल काय? या द्वंद्वांना समान मानण्याचा अर्थ काय? जर सुख आणि दुःख समान मानायचं असेल तर पुत्र जन्म आणि पुत्र मरण हे दोन्ही कधीही समान होऊ शकतात का? जगताची सृष्टी आणि जगताचा प्रलय हे दोन्ही कधीही समान असू शकतील काय? मनुष्याचा जन्म आणि मनुष्याचं मरण हे दोन्ही कधी समान असू शकतील काय? यामध्ये काहीतरी अंतर आहे की नाही? जिवंत राहणे आणि मरणे यामध्ये जर अंतर असेल तर सुख दुःखामध्ये, लाभ अलाभामध्ये आपल्याला फरक मानावा लागेल की नाही? तर निश्चितचपणे मानावा लागेल. परंतु या द्वंद्वांना समान मानण्याचं तात्पर्य काय आहे? तर हे मात्र पुढे सांगितलेलं आहे, दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः, की दुःख प्राप्त झाल्यानंतरही मन उद्विग्न न होऊ देणे आणि सुख प्राप्त झाल्यानंतरही त्या ठिकाणी मन लुब्ध न होऊ देणे किंवा कोणत्याही विषयामध्ये अधिक स्नेह भाव न धारण करणे हेच सुख दुःखाला, हानी लाभाला, जय अपजयाला समान करणं आहे. प्रश्न तर अनेक आहेत. दुःखात सुख सम करायचं की सुखात दुःख सम करायचं? अनेक अनेक प्रश्न आहेत. पण असो, तो सर्व विचार न करता पुढे योग मार्गाचा विचार करत असताना सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते, योग कर्मसु कौशलम हा सगळा विचार मांडला गेलेला आहे. की कर्मातील कौशल्य हाच खरा योग आहे. कर्मातील कौशल्य योग म्हणजे काय आहे? तर कर्म करत असताना ते कर्म निष्काम भावनेने करणं, कोणत्याही प्रकारे निषिद्ध कर्म न करणं, याच्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होणं हा त्या कर्मयोगातील असलेला सार आहे. योग शब्दाचा अर्थ जोडून देणे, युज समाधो या धातूपासून जो निर्माण होतो, तर कर्माच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त करून घेणं हे कर्मातील कौशल्य म्हणजेच योग आहे. समत्वम योग उच्यते, सर्वांमध्ये परमात्मा पाहिल्याने आपल्याला परमात्म्याचीच जोड प्राप्त होते, म्हणून तो देखील योग सांगितला गेलेला आहे. पुढे एक महत्वाचा विचार येऊन गेलेला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः माते संगोस्त्व कर्मणी, की मनुष्याचा अधिकार हा फक्त कर्म करण्यात आहे, परंतु फळावर नाही. परंतु गंमत अशी आहे की मनुष्य जे जे काही कर्म करतो ते कर्म काहीतरी फळ मिळण्याकरताच करतो की नाही हो? मंदाती मंद मनुष्य देखील जोपर्यंत प्रयोजन त्याच्या समोर उपस्थित होत नाही तोपर्यंत कर्मामध्ये प्रवृत्त होतच नाही.
प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. मग असं असताना कर्म तर करायचंय, परंतु कर्माच्या फळाच्या ठिकाणी अधिकारही ठेवायचा नाहीये, आसक्तीही दाखवायची नाहीये. हे कसं मानाल? तर काही ठिकाणी असं आहे की मनुष्य कर्म करतो, परंतु त्या कर्माचं फळ मात्र त्यालाच प्राप्त होईल असंही नाहीये. उदाहरण असं आहे की एकाने आंब्याचे झाड लावले, त्यांचं पालन पोषण केलं, इथपर्यंत त्याच्या हातामध्ये होतं, म्हणजे त्याच्या अधिकारामध्ये विषय होतं, परंतु त्या आंब्याचे फळ खाणं हे त्याच्या अधिकारातच असेल असं मात्र सांगता येईल काय? नाहीये. एखादा जर गडी असेल तर तो आंब्याची झाडं लावेल, त्यांचं पालन पोषण करेल, परंतु मालकाच्या परवानगी वाचून तो आंब्याचं फळ खाऊ शकत नाही. म्हणजे कर्म तर करतो आहे, परंतु कर्माचं फळ मात्र त्याच्या कर्म फळाचा अधिकारी तो आहे काय? तर आपल्याला तसं नाही म्हणता येत. किंवा गवंडी आहे, त्या गवंड्यांनी घर बांधलं. आता घर बांधण्याचं कार्य कर्म कुणी केलेलं आहे? गवंड्यांनी केलेलं आहे. परंतु घर त्यांनी बांधलं म्हणून त्या घरामध्ये तेच राहतील काय? नाहीये. घर बांधणं इथपर्यंत त्यांचा अधिकार आहे, परंतु त्या घरामध्ये राहणे वगैरे जे आहे तर हा त्यांचा अधिकार नाही, त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणार नाहीये. एखाद्याने पाठशाळा चालवली, विद्यार्थ्यांना शिकवण्याला आरंभ केला, इथपर्यंत त्याचा अधिकार आहे, ठीक आहे, परंतु प्रत्येकच विद्यार्थ्याला पूर्ण विद्वान बनवणे हे त्याच्या अधिकारामध्ये आहे काय? नाहीये. तर काही वेळेला फळाचा संबंध अन्य गोष्टींशी असतो, तो आपल्या अधिकारामध्ये विषय राहत नाही, म्हणून फळावरती कर्मकर्त्याचा अधिकार नाही असा देखील एक विचार करता येतो. आणि कर्मण्येव अधिकार असते, कर्माच्याच ठिकाणी आपला अधिकार आहे. याचा अर्थ असा करायचा आहे की जे जे कर्म आपण करणार आहोत ते कर्म उत्तम रीतीने केलं पाहिजे आणि त्या कर्माचं अमुक फळ मला मिळालंच पाहिजे असा त्याविषयी आग्रह नसावा. उत्तम रीतीने कर्म करावं, त्यामध्ये कोणताही आळस करू नये, चूक करू नये, आणि अशा पद्धतीने केलेलं कर्म भगवत समर्पित केलं असताना तो परमात्मा त्या कर्माचं फळ दिल्याशिवाय राहणारच नाहीये. एक निश्चित असं आहे, अवश्यम एव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. जे काही आपण केलेलं कर्म आहे ते निश्चितपणे आपल्याला भोग दिल्याशिवाय राहतच नाही. उदाहरणार्थ, जमिनीवर पडलेलं शेण ज्याप्रमाणे माती घेतल्या वाचून उठत नाही, तद्वत केलेलं कर्म हे फळ दिल्याशिवाय राहतच नसतं. परंतु अमुकच एक फळ प्राप्त व्हावं अशी इच्छा धारण करणं, अशी आसक्ती धारण करणं किंवा आग्रह करणं हे मात्र त्या मनुष्याच्या हातामध्ये नाही. किंवा आज आपण कर्म केलं आहे तर लगेच आजच मला फळ मिळालं पाहिजे हा देखील आग्रह मनुष्य करू शकत नाही. आणि हा विचार सांगून मग पुढे स्थितप्रज्ञ लक्षण सांगितलं. ब्राह्मी स्थितीचं वर्णन करून द्वितीय अध्याय जो आहे हा परिपूर्ण केला गेला. जे थोडक्यात मला जे आहे सांख्य योगाचं सार, त्याचं जे काही मंतव्य होतं ते एक 10 मिनिटात या ठिकाणी व्यक्त करण्याची इच्छा होती, म्हणून हा केलेला प्रपंच आहे. आता तृतीय अध्यायाला आरंभ होणार आहे. हा तृतीय अध्याय म्हणजे कर्मयोग आहे. अर्जुनाच्या प्रश्नातून, बोलण्यातून या तृतीय अध्यायाला आरंभ होतो. अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाचो ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. अर्जुन म्हणतो, हे परमात्म्या, निष्काम कर्मापेक्षा आत्मविषयक ज्ञान जर श्रेष्ठ आहे आणि हेच जर तुला संमत आहे, मग हिंसादी दोषांनी युक्त अशा असलेल्या क्रूर कर्मामध्ये तू मला का नियुक्त करत आहेस? अर्जुनाची शंका महत्वाची आहे. या द्वितीय अध्यायामध्ये कर्मयोग आणि समत्व बुद्धियोग हे 2 योग सांगितलेले आहेत की नाही? आणि त्यामध्ये समत्व बुद्धी योगापेक्षा कर्म योग जो आहे हा खूप कनिष्ठ सांगितला.
कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग असं जर तू सांगितलेलं आहे तर मग असं असताना या युद्धामध्ये तुम्हाला प्रवृत्त करत आहेस म्हणजे पुन्हा कर्मातच प्रवृत्त करत आहेस असं का करतोस? एकदा सांगायचं की नाही कर्म केलंच पाहिजे, दुसऱ्या वेळेला सांगायचं की नाही कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, समत्व श्रेष्ठ आहे. मग देवा मी नेमकं काय करावं? मग ऐका अर्जुने म्हणतले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिसिले कृपानिधी. तर यावर व्याख्यान करत असताना म्हणतात की देवा ऐका, हे कृपानिधी तुम्ही जे वाक्य बोललात ते मी चांगल्या प्रकारे ऐकलंय. तेथ कर्म आणि करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जाण. स्वामी म्हणतात पाहता निष्कर्ष कर्म आणि करता नुरेची तत्वता आत्मरूपी. तुझे मला मागच्या अध्यायामध्ये म्हणजे यापूर्वी सांगितलं उपदेश केला त्यामध्ये आत्मज्ञानामध्ये कर्म आणि करता हे विचार करून जर पाहिले तर उरतच नाही. असं जर तुझं निश्चित मत आहे तर हे श्रीहरी अर्जुना तू युद्ध कर तस्मात युद्धस्व भारत असं तू मला का म्हणतोस? किंबहुना अर्जुन बघा देवाशी काय बोलतोय. ऐसा कर्मी मज योजिता संकोच वाटेना काहीच कैसा तुझं. अशा या घोर कर्मामध्ये अत्यंत क्रूर युद्धामध्ये ढकलताना तुला लाज कशी वाटत नाही रे? अरे सर्व हे कर्मांचा करुण निषेध तूची आत्मबोध वाखाणीसी तरी का गा ऐसे कर्म हिंसात्मक करविसी देख माझ्या हाते. सर्व कर्मांचा पूर्णपणे निषेध करतोस आणि असं जर आहे तर मग माझ्याकडून हे हिंसक कर्म सुद्धा का करवतोस? म्हणून हे भगवान श्रीकृष्णा याचा तूच विचार कर की आत्मज्ञानापुढे लहानशा देखील कर्माला जर तू मान देत नाहीस तर एवढी मोठी हिंसा एकीकडे माझ्याकडून करवून घेणं हे तुला योग्य वाटतं काय? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहम आप्नुयाम. परस्परात विरुद्ध अर्थांनी मिश्रित झालेल्या वाक्याने माझ्या बुद्धीला तू जणू काही भ्रमात पाडत आहेस. तरी ज्या योगाने मी निश्चित श्रेयाला प्राप्त होईल असं काय नेमकं करावं ते निश्चित करून मला सांग. म्हणजे मी नेमकं ज्ञान मार्गाने जावं की मी कर्मयोगाचं आचरण करावं हे निश्चित मला सांग. यावरती व्याख्यान फार सुंदर आहे. त्वाची जरी ऐसे बोलावे श्रीहरी संपलाची तरी विवेकितो. अर्जुन भगवंताशी थोडस उपरोधात्मक बोलतोय. देवा अरे तूच जर असं घोटाळ्याचं बोलू लागलास तर आमच्या सारख्या मूर्खांनी काय करावं? तुझ्या या उपदेशात विचाराचं काम पूर्णपणे संपलं आहे असंच आता आम्हाला म्हणावं लागेल. काय आहे बऱ्याच वेळेला हे असंही आहे आणि असंही करता येतं असे दोन मार्ग ज्या वेळेला सांगितले जातात त्यावेळेला पुढचा मनुष्य गोंधळात पडतो की नेमकं मी काय करावं. आणि देवा तुझं बोलणं पाहत असताना तुझ्या बोलण्यामध्ये आम्हाला व्याघात दोष जाणवतो रे. म्हणजे काय? व्याघात दोषाचं वर्णन असं आहे. एक जण म्हणाला मम मुखे जिव्हा नसती, माझ्या मुखामध्ये जीभ नाही. आता हे बोलणं योग्य आहे काय हो? जर तुझ्या मुखात जिव्हा नाही तर बोलतोस कसा? एक जण म्हणाला मम माता वंध्या असती, माझी आई वंध्या आहे. तुझी आई जर वंध्या आहे तर तुझा जन्म झाला कसा? म्हणजे स्वतःच्याच बोलण्याने ज्या वेळेला स्वतःचं बोलणं खंडित होत असतं त्यावेळेला त्याला व्याघात नावाचा दोष असं म्हणतात. मग देवा एक वेळेला तू म्हणतो की नाही बुद्धियोग हा फार श्रेष्ठ आहे, त्याच्या तुलनेमध्ये कर्मयोग हा अत्यंत कनिष्ठ आहे. आणि असं असताना नाही अर्जुना तू मात्र युद्ध केलं पाहिजेस असं जे काही तू सांगतो. पण नेमकं आम्ही काय करावं? आणि तुझ्या या घोटाळ्याच्या बोलण्यामुळे आमची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तुझ्या उपदेशामध्ये विचाराचं काम नाही असं आता आम्हाला वाटायला लागलंय. अरे जरी हा ऐसाच तुझा उपदेश काय मते भ्रंश आणि कतो, जर तुझा हितोपदेश असा असेल, हा असेल, तर यापेक्षा वेडेपणा तो कसा असतो ते तरी सांग. आणि तुझा असा उपदेश ऐकून तर व्हावा आत्मबोध, लागली उत्कंठा, भागली ती आता भली बापा. आम्हाला जी काही आत्मज्ञानाची इच्छा होती ती चांगलीच पूर्ण झाली म्हणायची. तू एकदा असं सांगतो, एकदा तसं सांगतो, आणि निश्चित काहीतरी सांग. याला उदाहरण देत आहेत, हितकर अन्न पण या रोग्याला देऊ नका असं एकदा सांगू. एकदा स्वतःच वैद्य निर्बंध घालून निघून गेला, आणि तोच वैद्य जर त्या रोग्याला विष खाऊ घालू लागला तर तो रोगी कसा जगेल? म्हणजे हितकर अन्नही खाऊ घालू नका असा निर्बंध कोणी घातला? वैद्यानेच. आणि त्या रोग्याला विष कोणी खाऊ घातलं? त्या वैद्यानेच. मग असं जर झालं तर तो रोगी वाचेल का? कसा जगेल? किंवा एखाद्या डोळस व्यक्तीने एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावं, किंवा एखाद्याने माकडाला मादक पेय पिण्यास द्यावं, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हा आज्ञजनांना चांगलाच लाभलाय म्हणे. तैसा उपदेश हा तुझा गोपाळा भला प्राप्त झाला आम्हाला लागी. अरे बाबा, अगोदरच आम्हाला काही कळत नाही, अगोदरच अज्ञानी आम्ही, शिवाय कर्तव्याविषयीच्या भ्रमाने मला ग्रासलंय. आता नेमकं मी काय करावं हे मला कळत नाहीये. काय आहे अर्जुन ही एक वृत्ती आहे. अर्जुनाची भूमिका फार वेगळी आहे. अर्जुनाला चांगलं कळतं, अर्जुनाला वाईट कळतं, अर्जुनाला धर्म कळतो, अधर्म कळतो, नीती कळते, अनिती कळते. पण नेमकं या प्रसंगामध्ये मी काय करावं हे त्याला कळत नाहीये. ही त्याची असलेली मोठी पंचायत आहे. म्हणून तो म्हणतो की अगोदरच मला काही कळत नाही, पण या कर्तव्याविषयी आणि या ठिकाणी तर कर्तव्याविषयीच्या भ्रमाने मला ग्रासलेलं आहे रे. आणि म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. म्हणून मी तुला सांगितलं, यच्छ्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वं प्रपन्नम. म्हणून मी तुला प्रश्न विचारलेला होता, तुझं लागे ऐसा शरण जो आला घालावे का त्याला घोटाळ्यात. आणि असा जो काही तुला शरण आलेला आहे तर का रे देवा त्याची अशी फजिती करावी काय? बऱ्याच वेळेला असं होतं की नेमकं आपण काय करावं कळत नाही. पण देवा तुझी मात्र एक एक नवलाईच दिसते. या उपदेशामध्ये सर्व गुंतागुंतच दिसते. अरे आम्ही तुझ्या मागे लागल्यावर तू असं करावं का? आम्ही शरीर, मन आणि जीवाने तुझ्या बोलण्यावर विश्वासून राहावं, आणि तूच जर आम्हाला असे भ्रमात पाडायचं केलं तर सर्व काही संपलं असंच म्हणावं लागेल की नाही? एखादा जर विश्वासाने एखाद्या व्यक्तीच्या मांडीवरती निजेल आणि ज्याच्या मांडीवर निजला आहे त्याने जर गळा कापला तर सर्व संपलं की नाही? म्हणून अर्जुन या पद्धतीने उपरोधाने उपहासाने भगवंताशी बोलतोय आणि पुढे देखील म्हणतोय की आता जर अशाच प्रकारचा उपदेश करणार असशील तर आमचं चांगलंच हित करणार आहेत बाबा. आता इथे ज्ञानाची आशाच नाही बाबा. म्हणजे देवा आता इथनं पुढे सुद्धा जर तू एक निश्चित मार्ग आम्हाला सांगणार नसशील, प्रत्येक वेळेला जर दोन्ही पक्षच फक्त मांडत बसणार असशील तर आमचं कल्याणच झालं समजावं. आमचं कल्याणच झालं याचा व्यतिरेकी अर्थ आहे की आमचं निश्चितपणे वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. पण व्यवहारामध्ये देखील असं म्हणतो की नाही, बऱ्याच वेळेला काय होतं, सरळ बोलून होत नसतं, ते उलट बोलण्याने होत असतं. किंबहुना उलट बोलण्याचा अर्थ हा सरळ घेतला जात असतो. असं आहे. सरळ बोललं तर त्याचा अर्थ उलटा, आणि उलट बोललं तर त्याचा अर्थ सरळ, असं बऱ्याच वेळेला होतं. एक गंमत सांगतो की एक राजपुत्र होता आणि
त्याला काही गवळ्यांच्या राजपुत्राचा दृष्टांत आपला चालू आहे. अनेक वैद्यांनी तपासलं, सांगितलं की याचं दही खाणं बंद झालं पाहिजे, परंतु काही केलं ते होईना. त्यावेळेला एक साधू त्या राजाकडे आले आणि त्यांनी सांगितलं, मला राहण्याकरता एक स्थान द्या. माझ्या त्या स्थानावरती अनेक दह्यांचे गाडगे आपण आणून ठेवा आणि या राजपुत्राला दिवसातनं बऱ्याच वेळेला 10-12 वेळेला तरी कमीत कमी माझ्याकडे दर्शनाला पाठवत जा. राजाने सांगितलं, यांनी काय होतं? सांगितलं, काय व्हायचं ते पुढे पाहिजे, पण फक्त मी सांगतो तेवढं करा. राजाने मान्य केलं. आता राजपुत्र ज्या ज्या वेळेला दर्शनाला जात असे त्या त्या वेळेला हे साधू राजपुत्र येत आहे असं पाहिलं की एखाद्या गाडग्यातलं थोडस दही खाण्याचं नाटक करत असत. राजपुत्र येई पाही की आपण ज्या ज्या वेळेला येतो दर्शनाला त्या त्या वेळेला साधू महाराज दही खात असताना दिसतात. साधू महाराज एवढं दही खातात तरी सुद्धा त्यांना कोणी बोलत नाही, पण आपण दही खाल्लं की आपल्याला मात्र रागवतात. आणि म्हणून न राहून त्या राजपुत्राने त्या साधू महाराजांना विचारलंच, महाराज मी दही खाल्लं तर मला सगळे रागवतात, तुम्ही दही खाल्लं तर तुम्हाला रागवत नाहीत, काय कारण? त्या साधू महाराजांनी सांगितलं की अरे दही खाल्लंच पाहिजे, दही खाल्ल्याचे खूप चांगले परिणाम आहेत, फायदे खूप चांगले आहेत. काय परिणाम आहेत? त्या साधू महाराजांनी सांगितलं, जो भरपूर दही खातो त्याला कधीही म्हातारपणी येत नाही. एक, जो भरपूर दही खातो तो कधीही पाण्यामध्ये बुडत नाही. 2, जो दही खातो त्याच्या जवळ कुत्र कधी येत नाही. 3, आणि जो खूप दही खातो त्याच्या घरी चोरी कधी होत नाही. या दही खाण्याचे हे परिणाम ऐकल्यानंतर राजपुत्राला आश्चर्य वाटलं की अहो खरंच दही खाल्ल्याने हे असले विचित्र परिणाम कसे काय? मग थोडस विवरण विचारलं असताना त्या साधूने सांगितलं की भरपूर जर दही खाल्लं तर त्याला व्याधी जडते आणि त्यामुळे वृद्धावस्था प्राप्त होण्यापूर्वी तो तरुण अवस्थेतच मरतो. म्हणजे वृद्धावस्था प्राप्त होत नाही, तो म्हातारा होत नाही. बरोबर आहे की नाही? राजपुत्र म्हणाला, बरोबर आहे. बर, जो खूप दही खातो तो कधीही पाण्यामध्ये बुडून मरत नाही, कारण की त्याला जो ज्वर निर्माण होतो त्या ज्वरामुळे डॉक्टर लोक गरम पाण्याने देखील अंग पुसण्याची परवानगी देत नाहीत. अशा वेळेला थंड पाण्यामध्ये सरोवरामध्ये त्याला पोहण्याकरता जाऊ येईल काय? आणि जर पोहायला गेलाच नाही तर तो बुडून मरेल काय? नाही. बर, जो खूप दही खातो त्याला अशक्तपणा आल्यामुळे आधारा वाचून त्याला चालता येत नाही. मग ज्याच्या हातामध्ये चालताना काठी आहे त्याच्याजवळ कुत्र येईल काय? नाही. आणि खूप दही खाल्ल्यामुळे जो खोकला बळावतो, रात्रभर तो खोकलत असतो, मग ज्या घरातला मालक जागा आहे त्या घरामध्ये चोर चोरी करेल काय? 4 फायदे दही खाण्याचे आहेत. हे ऐकल्यानंतर राजपुत्राच्या लक्षात आलं की हे 4 फायदे सांगतायत, परंतु हे 4 फायदे नसून हे अपायच आहेत. म्हणजे आपल्याला उलट बोलत आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुन सुद्धा उपहासाने उपरोधानेच देवाला म्हणतोय की देवा
असा जर तू उपदेश करणार असेल ना तर आमचं कल्याणच झालं, समज कल्याणच झालं याचा अर्थ आमचं वाटोळ होईल. म्हणून तरी आता ज्ञानाचे काम खरोखरच संपलं म्हणावं लागेल. असा माझ्या मनाला उपदेश तर पटला नाहीच, परंतु आणखी एक उलट असं झालं मात्र म्हणे की स्थिर असलेलं मन संशय आणि भ्रमाने ढवळल्या गेले. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्या या उपदेशाने मला समाधान तर मिळालं नाही, परंतु स्थिर असलेलं माझं मन मात्र अधिक ढवळल्या गेलेलं आहे. कृष्णा, तुझं असलं चरित्र मला काही समजत नाही. या निमित्ताने माझं चित्त तुझ्या ठिकाणी अनन्य आहे की नाही याची परीक्षा तर तू घेत नाहीस ना, किंवा मला फसवत तर नाहीस ना, किंवा गूढ भाषेत जे तत्वज्ञान तुला सांगायचंय ते तू व्यक्त तर करीत नाहीस ना. तर्कानं हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही मला काही कळत नाहीये की नेमकं तू मला फसवतो आहेस, माझी परीक्षा घेत आहेस, का गूढ भाषेत तत्वज्ञान सांगत आहेस, काही मला कळत नाहीये. म्हणून देवा माझी तुला प्रार्थना आहे, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेक सांगावा मराठा जो, की आता यापुढे गुढार्थाने बोलू नकोस, मला कळेल अशा भाषेमध्ये स्पष्ट विचार सांग. कारण कृष्णा मी तो असे जरी हुनी मूढ परिभाव दृढ तुझ्या पायी. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे आणि अशा मंद बुद्धीलाही स्पष्ट व सोपेपणाने कळेल असं तूच एक निर्णयात्मक सांग. जसं वैद्याने रोग तर नाहीसा केला पाहिजे आणि त्याकरता औषध तर दिलंच पाहिजे, परंतु ते औषध कसं असावं तर रुचकर असावं आणि गोड असावं. त्याप्रमाणे देवा तुझं सांगणं हे सर्वार्थाने पूर्ण असावं, त्या सांगण्यामध्ये योग्य आणि अबाधित असं सफळ तत्व असावं, परंतु ज्या प्रकाराने माझं चित्त समजू शकेल अशा पद्धतीने तू मला सांगावं, म्हणजे सोप्या भाषेत सांगावं. ठीक आहे. सुताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम, आमच्या कानाला रुचेल पचेल असं सांगा. आणि देवा तुझ्यासारखा हक्काचा गुरु भेटल्यानंतर मी आज इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये. तू आमची आई आहेस, तर मग प्रश्न विचाराविषयी कोणाची बरी भीड धरावी. देवाचं थोडंसं आता वर्णन करतायत. हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले आपयते, तरी कामनेची का तिथे वाणी कीजे. असं पहा की कामधेनूचं दुप्त भाग्यवशात स्वाधीन झालं तर केवळ दुधाचीच अपेक्षा न करता तिथे वाटेल त्या इच्छेची उणीव का म्हणून करावी. कारण की कामधेनूच्या ठिकाणी आपण जी इच्छा करू ती प्रदान करणारी असते, तर मग फक्त दुधाचीच इच्छा करावी काय नाही. किंवा चिंतामणी जर हातात आला नाही, माऊली तर म्हणतात तो आपणहून हातावर चढला, तर केवळ इच्छा करण्याचं काय संकट. त्यावेळेला आपल्या संतोषाने इच्छा करू नये काय. म्हणजे चिंतामणी जर स्वतःहून आपल्याला प्राप्त झाला, किंवा जरी भाग्य चिंतामणी जोडे कासया साकडे वासनेचे, आलाच न चिंतामणी हाती, तर माणसाने पाहिजे ते मागून घ्यावं. किंवा म्हणजे किती दृष्टांत माऊली देत आहेत. अमृताच्या समुद्राजवळ यावं आणि तहानेने व्याकुळ व्हावं, मग समुद्राजवळ येण्याच्या मागचे श्रम तरी का करावेत रे देवा. त्याप्रमाणे देवा आम्ही अनेक जन्मामध्ये ती उपासना केली होती, म्हणून तू भाग्यवशामध्ये आज आम्हाला प्राप्त झाला आहेस. आणि असं जर आहे तर परमेश्वरा आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही तुला का मागू नये. देवा माझ्या मनाकरता आज सुकाळाचा दिवस उजाडलेला आहे, किंवा मला असं वाटतं की आज माझ्या सर्व इच्छांचं जगणं हे सफळ झालं आहे आणि माझे मनोरथ देखील विजयी झालेले आहेत. देवा तू कसा आहेस तर जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. की जो सर्वश्रेष्ठ मांगल्याचे धाम देव असे सर्वोत्तम देवांचा आहे. तू सर्वोत्कृष्ट मंगलाचं स्थान आहे आणि सर्व देवात उत्तम असलेल्या देवा तू आज आमच्या स्वाधीन झाला आहेस, म्हणून आमचं मनोरथ सफळ झालेलं आहे. या ठिकाणी आता परमात्म्याला मंगल म्हणलेलं आहे. मंगल म्हणजे काय, तो परमात्मा मंगल स्वरूप कसा आहे
हा सगळा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. पुढे सांगतात, ज्याप्रमाणे बालकाला स्तनपान करण्याकरता आईच्या विषयी कोणतीच आवेळ नसते, त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला मी विचारणार आहे. तरी परलोकात हितकारक आणि इहलोकात आचरण करण्याला जे योग्य असेल असं एक निश्चित जे असेल ते मला सांग. म्हणजे अर्जुन भगवंताकडनं शब्द सोडवून घेतोय, मी जी जी शंका तुला व्यक्त करील त्या सर्व शंकांचं तू समाधान केलं पाहिजे, कारण की तू परम मंगळ धाम आहेस, असा विचार अर्जुनाने सांगितलेला आहे. 2 श्लोकाची या ठिकाणी परिपूर्ती होते. आणि आता या अर्जुनाच्या उपरोधात्मक संवादावरती भगवान जे बोलणार आहेत, भगवान या सूत्रातील जो विस्तार व्यक्त करणार आहेत, तो विस्तार आपण उद्या प्रश्न श्रवण करणार आहोत. उद्यापासून भगवंताच्या मुखातनं लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. ज्ञान योग द्वारा आत्मज्ञान संपन्न सांख्यांची आणि निष्काम कर्मयोग द्वारा सिद्धी असिद्धी विषय समत्व बुद्धी असलेल्या योग्यांची ही जी 2 प्रकारची स्थिती आहे, त्या स्थितीचं वर्णन आपण ऐकणार आहोत. अर्थात कर्मयोगाचा विचार आपल्याला उद्या प्रश्न ऐकायला मिळणार आहे. असो, की आज झालेली वाङ्मयीन सेवा भगवत चरणारविंदी मी समर्पित करतो. तसेच काल परमपूज्य स्वामीजींच्या स्नुषा यांना देवाज्ञा झाली. ज्ञानोबाराय तुकोबाराय यांनी समस्त संत मंडळीने त्यांना आपल्या चरणारविंदी स्थान द्यावं, त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त व्हावी अशी भगवत चरणारविंदी प्रार्थना करतो. त्यांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि आजच्या या प्रवचनाला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्री ओम राम कृष्ण हरी